विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई CPंना पण बोलवलेलं आहे उद्या, की ह्या जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतं आहे, तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूस पुरस्कार तर नव्हता, हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित DCP असतील किंवा विधानभवनाचे मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेलं आहे उद्या। आमदारांना आव्हाड आणि पडळकर यांना जे नोटीस बजावले त्यात काय नमूद करण्यात आलं, काय खुलासा मागितला? नाही, हे दोघांच्या आपसातला काहीतरी वाद होता आणि हे दोघांच्या कार्यकर्त्यांच्या आपसामध्ये वाद असल्यामुळे साधारण समिती दोघांना पहिले संधी देते का काय त्यांचं म्हणणं काय, कारण एखादा निष्कर्षावरती जायचं असेल तर दोघांचा मत ऐकून घेण्याचा समिती प्रयत्न करते आणि म्हणून एक फॉर्मॅलिटीज म्हणून ते समितीने पत्र दिलेलं आहे, नोटीस दिलेलं आहे आणि तो आल्यानंतर आपण पुढे त्याचा काय करायला पाहिजे, एक कंटिन्यू करायला पाहिजे का निर्णय द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आपण ठरवू। चौकशी समिती समोर आमदारही उपस्थित राहतील का, आव्हाड असतील किंवा पडळकर? हो, नक्कीच उद्याच्या मीटिंगमध्ये नाही राहणार, त्यांना दोन्ही आमदारांना 15 दिवसाचं नोटीस दिलेलं आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये मुंबई आयुक्त, DCP आणि मुख्य सुरक्षा रक्षक हे राहतील। कुठेतरी पुन्हा अशा पद्धतीचे प्रकरण घडू नये, शिस्त राहावी, त्यासाठी काय उपाययोजना या अनुषंगाने? नक्कीच आम्ही त्याच्यावरती विधानसभा हक्कभंग समिती जी आहे ही अतिशय गंभीर आहे, सगळे सदस्य गंभीर आहेत आणि पुढे असं प्रकरण घडू नये, इतकंच नाही तर अशा प्रकारचे कोणी क्रिमिनल्स आतमध्ये येऊ नये याच्या संदर्भात एक मोठा चांगला बंदोबस्त, एक चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही या समितीच्या माध्यमातून करणार। थँक्यू भाऊ। कालच्या याच्यावर नाही काल झालं ना?